नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय लग्नानंतरचे प्रेम भाग 46. निकिताशी बोलल्यानंतर आरवला जयवंतचं आणि त्यांचं झालेल्या बोलण्याची आठवण झाली. आता बघूया फ्लॅशबॅक. हॅलो बाबा, आता यावेळी फोन काही अर्जंट होतं का? आरव म्हणाला. म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही, आणि मला माझ्या मुलाशी बोलायला वेळ पाहावी लागेल का? जयवंत म्हणाले. सॉरी बाबा, मला तसं म्हणायचं नव्हतं. आरव गिल्टी फील करत बोलला. अरे मी मजाक केली, तुला वाईट वाटलं का? जयवंत म्हणाले. नाही हो बाबा, म्हणजे मला असं वाटलं की मी चुकीचा प्रश्न केला तुम्हाला. सोडा आता ते, बोला ना, काय काम होतं? तू आहेस का आता फ्री? जरा बोलायचं होतं, जयवंत म्हणाले. हो बाबा, बोला ना. काम कुठेपर्यंत आलं आहे? किती दिवसात परत येतोस? जयवंत विचारत होते. अजून म्हणावं तितकं कंप्लीट नाही झालं बाबा, आणि अजून इथल्या बऱ्याच शहरातून बऱ्याच कंपन्या आपल्यासोबत डील करायला येत आहेत. आपल्या प्रॉडक्टला चांगलं मार्केट तयार होत आहे. रोज कोणी ना कोणी येत आहे, त्यामुळे इतक्यात तिकडे येणं होणार नाही ना. हां, पण आपला ऑफिस ऑलमोस्ट सेट झालं आहे. आता फक्त शिव फुल्ली ट्रेन व्हायची वाट बघायची आहे, आरव म्हणाला. हां ठीक आहे, मग एक काम कर, तू आता इकडे ये, मी तिकडे येतो, म्हणजे इथून पुढे तिकडे मी लक्ष घालेन, जयवंत म्हणाले. बाबा मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं नीट करूनच येईल, आरव म्हणाला. हो आरव, पण आता आधी माझं ऐक. हे बघ, लग्नानंतर आपल्या प्रायोरिटी बदलतात. तुमचं लग्न झालं त्यानंतर काही दिवसात तू लगेच आउट ऑफ इंडिया गेला आहेस, आणि जे आधी होते ते दिवस काही रीतीभाती निभवण्यात गेले. त्यामुळे तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी हवा तसा वेळ पण घालवता आला नाही. या कंपनीमुळे तू निकिताला कुठे फिरायला पण घेऊन गेला नाहीस. तुम्हा दोघांना वेळ मिळावा म्हणून खरं तर मी तिला तिकीट काढून दिलं होतं, पण ती वेळी तिला आमच्यासोबत नातं घट्ट करायचं होतं म्हणून परत आली, ते हसत बोलले. हो बाबा, ती बोलली आहे की तिला अभ्यासातून घरातल्यासाठी वेळ देता आला नाही, आणि तिला आता तो द्यायचा होता, म्हणून मी पण तिला येण्यासाठी फोर्स केला नाही, आरव म्हणाला. हो आरव, पण तुमच्या नात्याचं काय? तुमच्या नात्याला एकमेकांना वेळ द्यावा लागेल ना. तो कधी देणार तुम्ही? तू तिकडे आहेस, निकिता इकडे आहे. जोपर्यंत तिचा अभ्यास होता तोपर्यंत तिला तू इथे नाहीस याचं काही वाटत नव्हतं, पण हल्ली तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागील उदासी समजून येते. आणि अजून एक बाळ, म्हणजे तिचं सिलेक्शन होईल याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर तिला ट्रेनिंगसाठी जावं लागेल, आणि समजा जर तिला आपल्या जवळपास पोस्टिंग नाही मिळाली तर मग परत तुमच्यात दुरावा वाढेल ना. त्यापेक्षा आत्ताच वेळ दे. तू इकडे आलास तर तिला आमच्या नात्यांबरोबर तुमच्या नात्यालाही वेळ देता येईल. बघ, विचार कर. वाटल्यास जोपर्यंत निकिता इथे आहे तोपर्यंत इथे थांब. बघ, आता काही दिवस आपल्याकडे ज्या कंपनी आहे त्याच कंपनीबरोबर बिझनेस कर, आणि थोड्या महिन्यानंतर परत एक्सपॅन्शन कर, जयवंत त्याला समजावत बोलले. बाबा पण हे बघ, काही दिवस तुझ्या तिथल्या कंपनीतलं विश्वासू माणसावर जबाबदारी टाक आणि ये. जर काही वाटलंस तर मी जाईन ना तिकडे, पण तू विचार कर. चल, खूप लेट झालाय, आवर तुझं, बाय, जयवंत म्हणाले. हो बाबा, बाय, आरवच्या जयवंतनी मन की बात छीनली थी. तो विचार करतच होता की कोणावर तरी जबाबदारी टाकून थोडे दिवस घरी जावं, आणि घरच्यांसोबत निकितासोबत थोडा टाईम स्पेंड करावा. पण इथे बसत आलेला जम थोड्या कारणासाठी त्याला घालवायचा नव्हता. त्यामुळे त्याने ठरवलं होतं की लवकरात लवकर कामं हातावेगळी करायची आणि परत जायचं. म्हणून तो आपली कामं आवर्ती घेत होता, पण ती आता संपत नव्हती. फ्लॅशबॅक एंड. जसं निकिता आणि त्याच्यातलं नातं बहरत होतं तसं तो पहिल्यापेक्षा जास्त खुश राहत होता. आजकाल त्याचं पाव जमी पर काम ही नाही रहते थे. त्याला इतक्या लवकर घरी आलेला पाहून शिवला आश्चर्य वाटलं. दादा, चक्क इतक्या लवकर घरी आला, आणि तेही अशा हसमुख आणि प्रसन्न चेहऱ्याने. क्या बात है, लगता है भाभीजी आने वाली है, शिव त्याला चिडवत बोलला. तुझ्या बहिणीला घर सोडू वाटतं का? मीच जायचा विचार करतोय, आरव हसतच त्याला बोलला. ओके, मग लवकर निघ, शुभ काम में देरी क्यों, शिव म्हणाला. हो रे, थोडं इथे सेटिंग लावतो आणि काही दिवस नवीन डील पुढे ढकलतो, म्हणजे तुला पण ताण पडणार नाही. फक्त थोडं लक्ष घातलं तरी चालेल. बाकी आपला स्टाफ लॉयल आहे, आरव म्हणाला. ते तर आहे, पण दादा तू इथली काही काळजी करू नको, कारण तसंही आत्ता एक्झाम झालेत तर अभ्यासाचा ताण नाही. मी ट्राय करतो ऑफिस हँडल करायचा. मला पण थोडं तू नसताना ऑफिस हँडल करता आलं पाहिजे ना, त्याचंच ट्रेनिंग समजूयात, शिव म्हणाला. ओके चालेल, तू मोठं ओझं हलकं केलंस. काही वाटलं तर बाबांना देईन पाठवून, आरव म्हणाला. ओ, म्हणजे वहिनीशिवाय मन लागत नाही तर असं आहे तर.
म्हणजे आता तू गेलास की तिकडेच ना? शिव त्याला चिडवत बोलला. तसा आरवच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. आपला ब्लश होणारा चेहरा लपवण्यासाठी तो फ्रेश व्हायचा बहाणा करून आत गेला. रात्री 4 दिवसानंतरचं तिकीट बुक करून तो झोपी गेला. म्हणजे निकिता दुसऱ्या दिवशी 4 दिवसांसाठी माहेरी गेली. दिवाळीनंतर आता ती राहायला म्हणून गेली होती. माहेरच्या गोतावळ्यात काही दिवस रमून गेली होती. माहेरहून परत आली तर काका काकी दोघेही मुंबईला गेले होते. त्यांनी कसली कॉन्फरन्स होती, त्यामुळे थोडे दिवस तिकडेच थांबणार होते. ऋतिका होती, पण ती आज रात्रीचं कॉलेजमधून ट्रिपसाठी जाणार होती. खरं तर जयवंतनी या दोघी नाहीत म्हणून निकिताला अजून थोडे दिवस माहेरी राहा असे बोलले होते. पण ते एकटेच घरी राहतील म्हणून श्रीधर आजच तिला सोडून गेले होते. श्रीधर गेले तसं ती आपल्या रूममध्ये गेली. आज खूप दिवसांनी ती दुपारी आपल्या रूममध्ये आली होती. रोज सकाळी एकदा ती खाली गेली की शक्यतो रूममध्ये यायची नाही. सकाळी नाश्ता करून सगळे गेले की ही तिचे छंद जोपासायची. स्वतः बागेत जाऊन झाडांची नीट देखरेख करायची, काही बनवत बसायची. आजकाल घरातला प्रत्येक कोपरा न कोपरा तिने आपल्या कलाकुसरीने सजवला होता. दुपारी काका काकी आले की सगळे लंच करायचे. मग तिचा आणि काकीचा गप्पांचा फंड रंगायचा. त्यामध्ये मग कुठलाही विषय असायचा. कॉलेजच्या गमती, एखाद्या पुस्तकावर चर्चा, एखाद्या कार्यक्रमात घडलेला प्रसंग. दोघीही मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारत बसायच्या. काकी आराम करायला गेल्या की ती परत आपल्या छंदात लागायची. पुस्तक वाचन हळूहळू कमी केलं होतं तिने. का म्हणजे काय विचारता, वाचायला घेतलं की पुस्तकात कमी लक्ष आणि आरवच्या आठवणीत जास्त रमायची. पण आज कोणीच नव्हतं घरी, तर ती आपल्या रूममध्ये आली. कालपासून आरवचा फोन लागत नव्हता, तर ती बेचैन झाली होती. विचार करतेच ती आपल्या बाल्कनीमध्ये बसली. त्याच्यावरचं प्रेम कसं व्यक्त करायचं याचा विचार करत ती बसली होती. त्याचे प्लॅनिंग ती डोक्यात बनवत होती. आरव आणि तिच्या गोड आठवणी आठवत आणि स्वतःशीच लाजत तिने आपल्या प्लॅन केला आणि त्याच्या तयारीला लागली. आरव घरी पोहोचला. किचनमध्ये काम करणाऱ्या काकूंनी त्याला पाणी आणून दिलं. काकू, घरी कोणी नाही का? आरव घरात कोणी दिसत नाही हे बघून बोलला. हो, म्हणजे ते तुमचे काका काही मुंबईला गेलेत. साहेब ऑफिसला तिथून ते पण मीटिंगला जाणार होते आणि निकिता ताईंना त्यांनी आज अजून थोडे दिवस माहेरी राहा बोलले होते. पण घरी कोणी नाही म्हणून त्यांच्यासाठी त्या परत आल्या. आणि ऋतिका ताई शॉपिंगला गेले. त्या आज ट्रिपला जाणार आहेत ना, तर त्यासाठी लागणारं साहित्य घ्यायला गेलेत, काकू म्हणाल्या. हो का? आणि निकिता ती कुठे आहे? तो तिला सगळीकडे शोधत बोलला. खरं तर त्याला चांगलाच हिरमोड झाला होता. सगळ्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून तो कोणाला काही न सांगता आला होता. आता दुपारी या वेळेला सगळे एकत्र असतील तर सगळ्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून तो मुद्दाम लवकर येऊन पण बाहेर वेळ काढून उशिरा आला होता. पण तोच सरप्राईज झाला, घरी कोणी नाही हे बघून. तरी नशीब निकिता आज परत आली होती. ती काल येणार होती म्हणून तर आज तो पण आला होता. पण काल निकिताशी बोलणं न झाल्याने ती काल पण तिच्या माहेरी राहिली हे त्याला आज कळलं. आणि त्यातून पण जर जयवंत म्हणाले त्याप्रमाणे आज निकिता राहिली असती तर मात्र आज त्याचा मूड स्पॉइल झाला असता. दादा ताई रूममध्ये आहेत, बोलवू का त्यांना? काकू आरवची लागलेली तंद्री तोडत म्हणाल्या. नाही नको. या बॅग माधव काकांना खालच्या रूममध्ये ठेवायला सांगा. आणि काकू, निकिता खाली आली तर तुम्ही प्लीज कोणी तिला मी आल्याचं सांगू नका. मी आधी फ्रेश होऊन मग रूममध्ये जातो. असं बोलून तो खालच्या रूममध्ये गेला. तो फ्रेश व्हायला गेला. त्यापाठोपाठ माधव काकांनी त्याच्या बॅग रूममध्ये ठेवल्या. आरव फ्रेश होऊन बाहेर आला. केस छान सेट केले. सिंपल टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून तो तयार झाला. अंगावरती परफ्यूम मारताना मात्र तो थांबला. थांब आरव, परफ्यूम नको. त्याच्या स्ट्रॉंग वासाने निकिताला कळेल की मी आलोय. त्यापेक्षा मी एक काम करतो, असाच जातो. बघू काय करते. झोपली असेल कदाचित. मी तिच्यासमोर अचानक गेल्यावर ती काय रिॲक्ट करते पाहायचं आहे मला. मनात विचार करत त्याने परफ्यूमची बाटल आहे तशी परत ठेवली. जयवंतला त्याने तो इथे आल्याचं सांगितलं आणि त्याने केलेला प्लॅन आणि तो कसा स्पॉइल झालं हे पण सांगितलं. जयवंतने पण तू आला आहेस तर मी माझी मीटिंग आवरून घेतो असं बोलून आज घरी यायला जमणार नाही सांगितलं. जयवंतशी बोलून त्याने फोन ठेवला आणि तो जिने चढून वर गेला. आपल्या जवळच्या कीने त्याने हळूच दरवाजा ओपन केला आणि आतल्या परिस्थितीचा अंदाज घेत तिला शॉक कसा द्यायचा विचार करू लागला. दाराच्या पटीतून त्याने तिला रूमभर शोधलं, पण ती कुठेच नव्हती. म्हणून तो हळूच आत आला. वॉशरूमला बाहेरची कडी बघून त्याने पावलं आपोआप बाल्कनीकडे वळली. आज ती आरवला खूप मिस करत होती. त्यांचे ते काही थोडे क्षण होते ते ती आठवत होती. आरवबरोबर ती किती चुकीचं वागली हे आठवलं की तिचे डोळे भरून येत होते. आपण आपल्या आयुष्यातले चांगले क्षण मिस केले असं वाटून नाराज होत होती. त्याच्या मिठीत जाऊन तिला तिचं प्रेम व्यक्त करायचं होतं. त्याची बनण्यासाठी ती स्वतःला तयार करत होती. आरवच्या आठवणीत आणि स्वतःमध्ये
इतकी गुंग होती की रूममध्ये कोणी आल्याची तिला चाहूल पण लागली नाही. आरव दबक्या पावलाने तिच्या मागे येऊन थांबला. आज ती शॉर्ट्सवरती होती. व्हाईट कलर ऑफ शोल्डर टॉप आणि गुडघ्याच्या थोडीवर असणारी जीन्स शॉर्ट तिने घातली होती. घरी परवानगी असूनसुद्धा शक्यतो असे कपडे ती वापरायची नाही. असे कपडे घालून सगळ्यांच्या पुढ्यात वापरायला तिला ऑकवर्ड वाटायचं. पण आज कोणी घरी नव्हतं आणि ऋतिकाच तिला काही वाटायचं नाही. खरं तर तिने ते आणून दिलं होतं आणि त्यामुळे खाली जाताना बदलून जायचं अशा विचारात आज तिने ते पहिल्यांदा घातली होती. क्लचरने केस बांधले होते. एक पाय थोडा मागे दुमडून ती स्वतःच्याच विचारात दूरवर बघत बाल्कनीच्या रेलिंगवर हात ठेवून उभी होती. बॅक साईड असल्यामुळे दुपारचे 4 वाजले असले तरी बाल्कनीमध्ये सावली आली होती. तसं तर दिवसातले काही तास सोडले तर ती नेहमीच सावलीच असायची. नेहमी शांत वातावरण असायचं. शहरी भागात असूनसुद्धा आजूबाजूला तशी शांतता असायची. त्यामुळे बराच वेळ ती तिथे उभी होती. नेहमी मन अस्वस्थ झालं की ती तिथे येऊन उभं राहायची. तिला असं बघून आरव मात्र फुल टू फ्लॅट झाला. एकतर तिची पर्सनॅलिटी एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत होती आणि दुसरं म्हणजे ती त्याला या लुकमध्ये दिसेल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळे तो शॉकमध्ये होता. पावलांचा आवाज अजिबात न करतो तो तिच्याजवळ गेला आणि तिला त्याने मागून अलवार मिठी मारली. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती भीतीने एकदम दचकली. पण नंतर ओळखीचा स्पर्श जाणवल्यामुळे तिचे डोळे आनंदाने पाणावले. त्याने आपले ओठ अलवार तिच्या खांद्यावर ठेवले. तसा तिच्या अंगावर सरकण काटा आला. तिचा श्वास अडकला. हृदयाची धडधड वाढवली. आरव, ती अडखळत बोलली. तिच्या तोंडून आरव ऐकून त्याचेही रोम फुलले. अंगावर रोमांच उभा राहिला. त्याने आपले ओठ तिच्या मानेवर ठेवले आणि तसंच थोडं पुढं झुकून तिच्या नेकवर ओठ टेकवले आणि हलका चावा घेतला. अहो, ती अस्पष्ट बोलली. तिच्या अहोने मात्र हा पुरता घायाळ झाला आणि त्याने पटकन तिला आपल्या बाजूला वळवले. निकिता, आय मिस यू सो मच, तो तिचा हनुवटी वर करून म्हणाला. मिस यू टू, ती पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्या मिठीत शिरत बोलली. बराच वेळ ती मुसमुसत होती. आरवला पाहून तिला झालेला आनंद अश्रुवाटे बाहेर पडत होता. आरव, आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आणि लगेच जर परत जायला आला असेल तर आत्ताच परत जावा, ती त्याच्याकडे बघत लटक्या रागात बोलली. मी कुठेही जाणार नाही या माझ्या रडक्या बायकोला सोडून, तो तिचा नाक ओढत म्हणाला. आरव, ती त्याला रागाने हलके चापट मारत बोलली. बाकी या शॉर्ट्समध्ये तू हॉट दिसत आहेस हां, तो तिच्या कानात कुजबुजला. तसा ती त्याच्या मिठीतून दूर होत पटकन बाजूला झाली. ओ नो, तिची पावले चेंज करण्यासाठी आपोआप रूमकडे वळली. निकिता, अगं असं कसं, आज तू असा ड्रेस घातलास, ती विचार करतच आत म्हणणार की आरवने तिच्या हाताला धरून तिला थांबवलं. स्वतः तिथल्या हँगिंग चेअरवरती बसला आणि त्याने आपल्या मांडीवर घेतला. तिला मांडीवर घेतल्यामुळे त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या मांडीवर होत होता. त्यामुळे ती अवघडून गेली होती. आरव, मी चेंज करून येते, ती अवघडून बोलली. का, छान दिसत आहेस, असू दे, तो म्हणाला. आरव प्लीज, घरी कोणी नाही म्हणून मी घातलं होतं आणि तुम्ही मला सांगितलं पण नाही की तुम्ही आज येणार ते, ती त्याच्या शर्टबरोबर जाळा करत लाडीवाळ बोलली. सांगितलं असतं तर तुला असं बघता आलं असतं का? आपल्यात जे काही खास क्षण झाले ते झाले असते का? या तुझ्या चेहऱ्यावरच्या अश्रू मिश्रित आनंद बघता आला असता का? तो तिच्या मानेवर शोल्डरवर ओठ ठेवत बोलला. तसे तिच्या पोटात बटरफ्लाय उडत होते. तुलाच नाही तर सगळ्यांना सरप्राईज म्हणून कुणाला न सांगता आलो तर मीच सरप्राईज झालो, कुणीच नाही, तो तोंड बारीक करत बोलला. तसं निकिता खुदकन हसली. यासाठी आधी तुला सांगून यायचं असतं, समजलं का? ती त्याचे केस हाताने विस्कटत बोलली. निकिता, नको ग, नंतर ते नीट सेट होत नाही, तो तिचे हात धरत बोलला. ती पण मग शहाण्या लहान बाळासारखी त्याच्या छातीवर डोकं टिकून बसली आणि तोही डोळे मिटून तिचा सहवास अनुभवत शांत बसला. आरव, निकिताने हाक मारली. तो डोळे मिटूनच बोलला. ऐका ना, तुम्ही रेस्ट करा, मी खाली जाते. ऋतिका येईल ना, मला तिच्यासाठी काही बनवून ठेवायला हवं. आज चालली ना ती ट्रिपला, ती म्हणाली. जा थोड्या वेळाने, आत्ताच इतकी काय घाई आहे, थोडा वेळ तुझ्यासोबत घालवू दे मला, तिला अजूनच तो घट्ट पकडत बोलला. अहो पण, ती दादा, ए दादा, कुठे आहेस तू? ऋतिका दादारावर नॉक करत ओरडत होती. तिचा आवाज ऐकला तसं निकिता पटकन त्याच्या मांडीवरून खाली उतरली. अहो ऐका ना, तुम्ही जा आणि तिच्याशी बोलता बोलता तिला खाली घेऊन जावा, मी आलेच चेंज करून, ती म्हणाली. का? दार ओपन आहे तसं, येऊ दे की आली तर, थांब तिला सांगतो, तो तिला परत आपल्या मांडीवर बसवत बोलला. आरव, काय वाटेल तिला, प्लीज जा ना तुम्ही, ती परत उठत बोलली. नो, अजिबात नाही, तो तिच्यावर पकड घट्ट करत बोलला. आरव प्लीज,
तिला मला चिडवायला कारण मिळेल. ती तोंड बारीक करत बोलली तसं त्याने तिला खाली उतरले. दादा, वहिनी, ऋतिका दरवाजा ओपन आहे आणि आम्ही बाल्कनीमध्ये आहोत, ये आत. तो निकिताकडे पाहत बोलला तसं तिने त्याला रागीट लुक दिला. ऋतिका आली ते पटकन तिने आरवला हक केला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.